स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही चाललो आहे लोणावळ्याला, राजमाची लोणावळा खंडाळा राजमाची किल्ल्याला। त्याच्या बाजूलाच अजून 1-2 किल्ले आहेत। पाऊस आज पडला जास्त। पाऊस असणार, त्या पाऊस नसला तरी पण धुक्कादार असणार। मागच्या वेळेस माहिती ना, माझ्याच घाटात धुकं भेटेल। कसला भेटेल का? जर तुम्हाला नवीन एक्सप्रेसवेला जायचं असेल तर लेफ्ट टर्न न मारता राईट घेऊन सरळ जायचं। जर तुम्हाला जुन्या एक्सप्रेसवेने जायचं असेल तर इथून लेफ्ट मारून सरळ पुढे जायचं। हा सरळ लोणावळ्यामधून पुढे जातो। इथून लेफ्ट टर्न मारून आपण जातो मुंबईच्या दिशेला आणि हा सरळ जातो तो जुना हायवे लोणावळा खंडाळा आणि पुण्याच्या दिशेला जातो। आता मी पोचलो आहे खंडाळा घाटाच्या जुना हायवे, जो आहे पिकनिक स्पॉट, आणि इथून खालून जो जातो तो नवीन पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आहे। पुणे मुंबईवरून पर्यटकांसाठी जवळचा पिकनिक स्पॉट म्हणून ओळखला जातो खंडाळा। आता आम्ही खंडाळ्याच्या घाटात पोहोचलोय। तुम्ही बघू शकता धुकं आणि पाऊस किती चालू आहे, गाणी मध्येच लावलेली आहे। बघा एवढं धुकं आहे की साईडला खाली काही दिसत नाही या साईडला।
तर आपण मुंबईवरून जर आलो ना, हा रोड येतो इकडून लोणावळा पुण्यावरून, आणि आपण आता आलो आहे मुंबई मार्गे. आणि इथून पहिला जो लेफ्ट आहे तो घेऊन आपण इथून खाली खंडाळा घाटातून पुढे येऊन लेफ्ट टर्न मारून आपण चाललो आहे राजमाची जाण्यासाठी. इथून लेफ्ट मारून पुढे, आणि इथेच समोरून एक्सप्रेस हायवे वरतून चाललाय तो. तर इकडे रस्ता चांगला दिसतोय, पुढे जाऊन बघूया कसा रोड आहे. राजमाची जो आहे तो 2 बाले किल्ले मिळून एक किल्ला आहे. एक जो आहे तो श्रीवर्धन, आणि दुसरा आहे तो मनोरंजनाचे 2 किल्ले मिळून. तर आपण जाणार आहे श्रीवर्धन किल्ल्यावरती. बाकीची माहिती तिथं गेलं जाऊ. आज आपल्यासोबत आहे मिस्टर सचिन प्रमाणे, मागे आहे मुकेश, आणि आज यावेळेस नवीन मेंबर ॲड झालेला आहे आपल्यामध्ये, संदेश. चांगला आहे, पाणी पाणी बिणी जमा आहे रस्त्यामध्ये. ऑफ रोडिंग